त्याचा रिझल्ट तुम्ही बघू शकता तुम्ही की हे आपलं पातीला बघू शकता तुम्ही एकदम चकाचक कसं दिसायला लागले. तर नमस्कार भाऊ बहिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा जुगाडाच्या व्हिडिओमध्ये. आणि आजचा जुगाडाचा विषय आपला खूप म्हणजे खूप आणि खास तर एकदम माझ्या ज्या माता भगिनी माझ्या बहिणी ज्या आहेत त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे. कारण माझ्या माता भगिनींना घरातलं तर काम असतंच आणि घरातली कामं म्हणजेच बाहेरचे काय काय सर्व्हिस करतात, नोकरीला जातात, ते करून घरातली पण कामं असतात. आणि त्यातले त्यात सगळ्यात मोठं काम म्हणजे तर धुणं आणि भांडी. तर धुणं भांड्यापैकीच आपण आज भांड्यांना चकाचक कसं करायचं आहे, हो बरोबर आहे, भांड्यांना चकाचक कसं करायचं आहे ह्याचा जुगाड मी घेऊन आलेलो आहे. आणि प्रत्येक भांडी आपली अशी चकाचक होणार आहेत आणि ती कमी कष्टामध्ये आणि कमी श्रमामध्ये इतकी भांडी आपली चकाचक निघणार आहेत की जुनी भांडीसुद्धा आपली अशी दिसणार आहेत की जणू काय आपण आता नवीन बाजारातून आणलेत. इतकीच भांडी आपली चकाचक निघणार आहे. त्याच्यासाठी आपण एक जुगाड घेऊन आलो आहे आणि ते जुगाड कशापासून आणि काय आहे आणि तो कसा तयार करायचा आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओ हा खूपच महत्त्वाचा आहे. कारण आपली जी भांडी आपण रोजच घासत असतो ती एकदम आपल्याला कधी कधी चकाचक निघत नाहीत किंवा घाई गडबड असते. घाई गडबडीमध्ये आपल्याला थोड्या वेळामध्ये आपली भांडी चकाचक करायची असतात आणि मग कधी कधी भांडी चकाचक होत नाहीत, त्याला साबण राहतो किंवा काय होतं आणि आपल्या गडबडीमध्ये भांडी बरीचशी तशीच खरकटी किंवा आपण बघितलं असेल बघा चहाचं पातेल्यामध्ये ह्याच्यामध्ये कधीतरी आपण काहीतरी कालवण वगैरे काढून ठेवतो जास्त भांडी नसतील तर, आणि त्याच्यात परत नंतर चहा केला तर ते परत चहा असा आपल्याला तिखट लागतो. का तर आपल्यापाशी वेळ नसतो भांडी घासायला आणि कमी वेळामध्ये आपल्याला भांडी घासून होत नसतात. तर त्याच्यासाठी आपण असं एक जुगाड बनवणार आहे की आपल्या कमी वेळामध्ये एकदम कमी वेळामध्ये की आपली भांडी जी आहेत ती अशी चकाचक झाली पाहिजेत ना, अशी चकाचक झाली पाहिजेत की असं वाटलं पाहिजे हे भांडं आहे का आपण आरशाव जेवतोय. अशाच पद्धतीने आपली भांडी इतकीच चकाचक निघणार आहेत. अशाच पद्धतीने आपण ते जुगाड बनवला आहे. आणि लिक्विड किंवा साबण म्हणा तुम्ही किंवा डिटर्जंट म्हणू शकता, जे भांड्यासाठी आपण वापरत असतो बघा, तशाच पद्धतीने आज आपण बनवणार आहेत. आणि त्याला वस्तू काय काय लागतात ते पण तुम्हाला सांगतो आणि त्याचं प्रमाण काय आहे ते पण तुम्हाला सांगतो की जेणेकरून ही जी भांडी आपली आहेत जुनी भांडीसुद्धा आपली अशी चकाचक दिसली पाहिजे की जणू काय आपण बाजारातून नवीन आणलेत. तर त्यासाठी आपल्याला साहित्य काय काय घेतलं आहे, त्याचं प्रमाण किती आहे ते प्रमाणसुद्धा तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळं व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. आणि आपली जी भांडी आहेत ती आरशासारखी एकदम आरशासारखी चकाचक करा. तर चला आपण त्याच्यासाठी साहित्य काय काय घेतलं आहे तर तुम्हाला दाखवतो. तर सगळ्यात पहिल्यांदा तर आपण काय घेतलेली आहे तर आपण घेतलेली आहे साखर. हे बघू शकता तुम्ही, ही साखर घेतलेली आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला लिक्विड किंवा काय ते बनवायचं आहे त्या टायमिंगला सांगतो तुम्हाला प्रमाण किती घ्यायची साखर, आपल्याला काय काय घ्यायचं आहे ती. आता तुम्ही तर पहिल्यांदाच बघत आहात की साखर आणि भांडी कुठं घासलेत का, तर हे पहिल्यांदाच तुम्ही बघत आहात. कारण आपला जुगाडच असा असतो की तो 100% काम केलं पाहिजे त्या जुगाडाने, म्हणजे 100% वर्क झाला पाहिजे त्याने. म्हणून आपलं जुगाडच आपण असा शोधून काढत असतो. तर ह्या साखर घेतलेली आहे आपण, ह्याचं प्रमाण सांगतो मी. त्याच्यानंतर आपण हे मीठ घेतलेलं आहे. तुम्ही म्हणता असाल मीठसुद्धा आम्ही कधी बघितलं नाही भांडी घासताना. तर हे मीठ घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे आपण घेतलेलं आहे हे विनेगर घेतलेलं आहे. काय आहे तर हे विनेगर आहे. हे विनेगरचं पण प्रमाण सांगतो, मिठाचं सांगतो, सगळ्या साहित्याचं मी प्रमाण सांगतो. काही काळजी करू नका, व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत आणि व्यवस्थित काळजीपूर्वक बघा. असं नाही की मी शेवटाला सांगणार आहे साहित्य काय काय घेतलं आणि कसं घेतलं आहे ते. त्याच्यामुळं व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. मी कधीही त्याचं प्रमाण सांगू शकतो, म्हणून व्हिडिओ हा व्यवस्थित काळजीपूर्वक बघा. आणि त्याच्यानंतर आपण ही पावडर घेतलेली आहे. तर ही पावडर कशाची आहे तर ही डिटर्जंट पावडर आहे, म्हणजे थोडक्यात निरमा म्हणजे डिटर्जंट पावडर आपण ही घेतलेली आहे. ह्याचं पण प्रमाण सांगतो मी. आता आपले झालेले आहेत 4 वस्तू. आता 4 वस्तूच्या नंतर अजून आपल्याला 2 वस्तू लागणार आहेत, त्या खूप महत्त्वाच्या आहेत. तर ते म्हणजे हे साबण आहेत बघा. हे कुठल्याही कंपनीचे घेऊ शकता तुम्ही, कंपनी कुठं मी रेफरन्स करत नाही त्या कंपनीचा. तर तुम्ही कुठल्याही कंपनीचे साबण घेऊ शकता. आणि त्या साबणाचं आपल्याला काय करायचं आहे तर बघा. आता तुम्हाला आपण करूया आता व्हिडिओला सुरुवात.
आणि व्हिडिओ काळजीपूर्वक आणि व्यवस्थित बघा. तर अशा पद्धतीने आपल्याला साबण थोडा थोडा कट करून घ्यायचा आहे बघा. चाकूने कट करू शकता तुम्ही, कशानेही कट करू शकता. ते पूर्णपणे विरघळलं पाहिजेत. तर अशा पद्धतीने आता आपण लिक्विड थोडंसंच बनवणार आहे, त्याच्यामुळे थोडाच, जर तुम्हाला एकदाच बनवून ठेवायचं असेल तर तुम्ही प्रत्येकी एक एक साबणाचं सुद्धा तुम्ही लिक्विड बनवू शकता. तर आपण थोड्याच बनवणार आहे सध्या, त्याच्यामुळं आपण थोडंच प्रमाण घेणार आहोत. आता एवढंच झालं आपल्याला. हा आंघोळीचा साबण आहे बघा. हा कुठल्याही कंपनीचा घेऊ शकता तुम्ही. जो आंघोळीचा साबण असतो आपला तो घ्या. त्याच्यानंतर हा आपला कपडे धुवायचा साबण आहे बघा. हा आपण कपडे धुवायला साबण वापरतो. तर ह्याचंसुद्धा आपण अशाच पद्धतीने कट करून घ्यायचेत. अशाच पद्धतीने आपल्याला चाकूने किंवा कशानेही कट करून घेऊ शकता तुम्ही. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये, तुम्ही बघत असाल कशा पद्धतीने आपण हे करतोय. हा आपण थोडासा करवती चाकू घेतलेला आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित कट होत आहे बघा. ही तर एवढं बाद झालं आपल्याला हे प्रमाण. तर आता बघितलं असेल तुम्ही, परत एकदा बघू शकता आपण साहित्य काय काय घेतलं आहे. काळजीपूर्वक व्हिडिओ व्यवस्थित बघा. हे घेतलं आहे मीठ आपण, हे घेतली साखर, हा घेतला आहे साबण आपण, म्हणजे दोन प्रकारचे साबण, एक आंघोळीचा आणि एक कपडे धुण्याचा. त्याच्यानंतर हा धुण्याचा आपण निरमा घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण विनेगर घेतलं आहे. म्हणजे असं आपल्याला 5 ते 6 प्रकारचं साहित्य घेतलं आहे आपण. आणि आता आपल्याला हे काय करायचं आहे आणि प्रमाण काय काय आहे ते आता सांगतो. त्यासाठी आपल्याला आता गॅसपाशी जायचं आहे. तर चला आपण जाऊया आता गॅसजवळ. तर आलोय आता आपण गॅसजवळ आणि आता आपल्याला काय करायचं आहे, गॅस हा पेटवून घ्यायचा आहे. तर चला आता आपण घेऊया गॅस पेटवून. आता आपण गॅस हा पेटवलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण ठेवूया त्याच्यावरती हे एक पातेलं. आणि हे पातेलं बघून घ्या, हे पातेलं काळं होणार आहे. आणि त्याच्यानंतर हेच पातेलं आपण असं चकाचक करणार आहे, ज्याच्यात आता हे आपण जे साहित्य जे बनवणार आहे ते हेच पातेल्यात बनवणार आहे. आणि हेच पातेलं तुम्हाला असं चकाचक आणि नवीन असं करून दाखवणार आहे आपण. तर त्यासाठी आपण मुद्दाम हेच पातेलं वापरणार आहे आणि हेच पातेलं आपण चकाचक करणार आहे. आता हे पातेलं आपण वरती ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता हे घालूया पाणी. तर एवढं पाणी आपल्याला बाद झालं, म्हणजे आपण अर्धा तांब्या हे पाणी घेतलेलं आहे आपल्याला. जेवढं हे जे आपलं साहित्य आहे हे बघू शकता तुम्ही, एवढं जे आपलं साहित्य आहे एवढ्यासाठी आपल्याला अर्धा तांब्या आपण पाणी घेतलेलं आहे. आता हे पाणी आपल्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि गरम झाल्याच्या नंतर आपल्याला हे साहित्य, प्रत्येक साहित्य थोडं थोडं आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आता, म्हणजे टाकून घ्यायचं आहे. तर होऊ द्या आपलं थोडंसं पाणी गरम. आता थोडंसं पाणी आपलं कोमट व्हायला लागलं आहे, थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला त्याला. आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये आता काय करायचं आहे, तर आता बघू शकता तर पाणी आपलं बऱ्यापैकी तापले. हे बघू शकता पाण्याला थोडासा आवाज पण यायला लागला आहे आपल्या. तर हे पाणी तापलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता बघा, मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला प्रत्येक गोष्टीला प्रमाण असतं. तर तशा पद्धतीने आपण हे प्रमाण तुम्हाला सांगणार आहे. तर आपण आता हे जे घेतलेलं आहे पहिली साखर, तर हे साखर आपल्याला किती टाकायची, 3 चमचे साखर टाकायची आपल्याला. किती, एक झाल्या. त्याच्यानंतर हा दुसरा आणि हा त्याच्यानंतर हा तिसरा चमचा. तर ही साखर झालेली आहे आपली टाकून. त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे हा निरमा. तर निरमा हे आपल्याला 3 चमचे टाकायचा आहे बघा. हा एक, त्याच्यानंतर हा दुसरा आणि त्याच्यानंतर हा तिसरा. तर अशा पद्धतीने आपले हे 3 चमचे साखर, 3 चमचे निरमा टाकून झाला आहे, म्हणजेच आपला धुण्याचा सोडा. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे जे आपण 2 पद्धतीचे साबण घेतले होते, एक आंघोळीचा आणि एक कपडे धुण्याचा. तर हे तिन्ही वस्तू आपल्याला ह्याच्यात, ह्या दोन्ही वस्तू म्हणजे दोन्ही साबण आपल्याला ह्याच्यात टाकून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे,
की विनेगर घ्यायचं आहे. आता सध्या आपल्याला काय करायचं आहे, हे फेस ओतू जाऊ शकतो, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, गॅस करायचा आपल्याला कमी. आणि गॅस कमी केल्याच्या नंतर आपल्याला घ्यायचं आहे विनेगर. तर विनेगरसुद्धा आपल्याला किती टाकायचं आहे, 3 चमचे आपल्याला विनेगर टाकायचं आहे. किती, 3 चमचे. तर इथं बघू शकता तुम्ही, हा 1 चमचा, हा 2रा चमचा आणि हा 3रा चमचा. तर ह्या पद्धतीने आपले आता विनेगर टाकून झालेलं आहे. तर आता सध्या आपण किती वस्तू टाकल्या, एक म्हणजे धुण्याचा सोडा म्हणजेच निरमा, त्याच्यानंतर साखर टाकलेली आहे आपण. परत अजून आपण जे 2 पद्धतीचे साबण होतं ते साबण टाकलेत, कपड्याचा आणि धुण्याचा, आंघोळीचा, आणि एक विनेगर टाकले आपण. आता आपण सगळ्यात शेवटची वस्तू कुठली राहिली आपली, तर हे राहिलेलं आहे आपलं मीठ. तर हे मीठ कधी टाकायचं ते तुम्हाला सांगतो आता. तर पहिल्यांदा तर आपल्याला हे जे लिक्विड तयार केलं आहे आपण, हे चांगल्या पद्धतीने आपल्याला मिक्स होऊ द्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, हे अजून ह्याच्यामध्ये साबण काय आपला विरघळलेला नाही, त्याच्यामुळे हे सगळं व्यवस्थित मिक्स होऊ द्यायचं आहे. बघा आता होतं आहे मिक्स मस्तपैकी छान पद्धतीनं. आणि गॅस आपल्याला थोडा हळूच ठेवायचा आहे, जेणेकरून हे जे मिश्रण आपण तयार केलं आहे हे वतू जाऊ नाही, म्हणून आपल्याला हे काय करायचं आहे, गॅस कमी ठेवायचा आहे. तर चला, हा जो साबण विरघळतोय, तर हे छान पद्धतीने बघा आता सगळं विरघळलेलं आहे साहित्य आपण जे टाकलेलं. आणि त्याच्यानंतर हे आपण घेतलेलं आहे मीठ. तर हे मीठ आपल्याला टाकायचं आहे. आणि मीठ किती टाकायचं आपल्याला ह्याच्यामध्ये, बघा हे, हा अर्धा चमचा आणि हा अर्धा चमचा, असा 1 चमचा आपल्याला मीठ टाकायचं आहे. आणि हे आपलं मिश्रण आता तयार झालं आहे. आता हे मिश्रण तयार झाल्याच्या नंतर आता आपण काय करायचं आहे, की जे आपली जर्मलची, स्टीलची जी कुठली भांडी असतील ते आता घासायचेत. आणि ते घासल्याच्या नंतर बघू शकता तुम्ही, अशी चकाचक दिसणार आहेत. आणि कमी वेळेत त्याला जोर लावायचा नाही, काय नाही, एकदम सहज सोप्या पद्धतीने फक्त आपल्याला हे लिक्विड त्याच्यावरती, आपल्या जो घासणीचा एकदम मऊ घासणी असते त्याने फक्त लावायचं आहे त्याला. आणि एक वेळेस हात फिरवायचा, आणि त्याच्यानंतर तुम्ही भांडी बघू शकता आपली की इतकी चकाचक दिसणार आहेत. तर चला आता आपण हेच पातेलं काय करूया, घासून दाखवतो तुम्हाला. तर पूर्णपणे आपला हा साबण ह्याच्यामध्ये विरघळला आहे बघा, दोन्ही पण, जे आंघोळीचा साबण आणि कपडे धुण्याचा साबण होता ते दोन्ही बघू शकता तुम्ही विरघळला आहे. आणि आता आपल्याला हे जे आहे तो गॅस घ्यायचा आपल्याला बंद करून. आणि हे जे लिक्विड आपलं तयार झालं आहे हे घेऊया आपण एका वाटीमध्ये काढून. बघा आता तर हे झालं आहे आपलं आता मिश्रण काढून एका वाटीमध्ये. तर आता आपण हे जे लिक्विड तयार करून आणलं होतं हे घेऊन आलो आहे आपण बाहेर. आणि आता जे आपण गॅसवरती हे केलं तर हे पातेलं बघा गॅसवरती किती आपलं म्हणजे काळं कुट्ट झालं आहे. आणि ह्याला आता आपण साफ करून दाखवणार आहेत. आणि ते साफ केल्याच्यानंतर बघू शकता तुम्ही की ते कसं निघणार आहे ते, आणि त्याचा रिझल्ट बघू शकता तुम्ही कसा निघणार आहे ते. तर आपण काय करायचं आहे, आपण हा साधाच भांडी घासायचं घेतलं आहे मऊ हे. आणि आपल्याला काय करायचं आहे, आपण जे हे तयार केलं तर लिक्विड ते फक्त का आपल्याला सहजपणे लावून घ्यायचं आहे याच्यावरती. आणि सहज लावत असताना तुम्ही बघू शकता हे लगेच आपलं पातेलं कसं दिसायला लागलं आहे, लगेच निघायला लागलं आहे. आणि ह्या स्क्रबलासुद्धा बघा दिसायला लागलं आहे, ह्याचा जे काळपटपणा आहे तो लगेच जायला लागला आहे. आणि तो काळपटपणा जाऊन आपलं पातेलं बघू शकता परत तुम्ही की आपण घासून झाल्याच्यानंतर कसं चकाचक निघणार आहे ते. तर चला आता आपण तुमच्या समोर चालू आहे अशाच पद्धतीने घेऊ घासून. आणि ते पातेलं परत बघू शकता तुम्ही की किती चकाचक निघणार आहे. आणि आपण बघू शकता नुसतं आपण एकदम हलक्या हाताने घासतोय बघा, एकदम हलक्या हाताने, याला काही जोर लावत नाही किंवा काय नाही, एकदम हलक्या हाताने आपलं हे पातेलं आपण घासतोय. आणि आता आपण काय करायचं आहे,
हे हलक्या हाताने घासून झाल्याच्यानंतर आता आपण ह्याच्यावरती पाणी टाकून बघू आणि फायनली त्याचा रिझल्ट तुम्ही बघू शकता तुम्ही की हे आपलं पातेलं बघू शकता तुम्ही एकदम चकाचक कसं दिसायला लागलं. पहिलं पातेलं कसं दिसत होतं आणि आता आपण धुतल्याच्या नंतर हे पातेलं तुम्ही बघू शकता एकदम नवीन सारखं निघलं आहे बघा. दिसतंय का? आणि एकदम दिसायला पण चमकदार दिसायला लागलं आहे. दिसतंय का? तर आपण आता हे बाहेरच्या साईडने घासलं, आतल्या साईडने सुद्धा आपण घासूया. तर चला आतल्या साईडने आता आपण घासू. तर हे आतल्या साईडने बघू शकता असं झालं आहे. तर आतल्या साईडने सुद्धा आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे आपण लिक्विड आहे हे बघू शकता तुम्ही आणि हे लिक्विड आपण आतल्या साईडने आता लावायला घ्यायचं आहे. आणि हे आतल्या साईडने आपण लावलं आहे बघा. आणि थोडंसं बघू शकता एकदम सहज सोप्या हाताने घासतोय आपण, असा काय रागडा देत नाही असा जोरात, एकदम सहज सोप्या हाताने हे बघू शकता तुम्ही. आणि आता आपण बाहेरून तर चकाचक झालंयच आपलं, पण तशाच पद्धतीने आता आपण आतल्या साईडने आपलं चकाचक झालं आहे का पातेलं बघूया आपण. हे स्वच्छ पाण्याने आणि ह्या स्क्रबमधून बघा त्याचा काळपटपणा बघा हा का कसा निघतोय बाहेर या पातेल्याचा. म्हणजे हा मळ ह्या लिक्विडमुळं किती भारी असा मळ निघला आहे बघा त्याचा. आणि पातेलं एकदम असं एकदम आपलं बघू शकता तुम्ही पातेलं कसं होतं. आणि पातेलं आता चमकायला लागलं आहे बघा आपलं, जसं काय की आपण एकदम आता बाजारातून किंवा मार्केटमधून किंवा भांड्याच्या दुकानातून नवीन आणलं आहे भांडं आपण, असंच आपलं आता हे पातेलं दिसायला लागलं आहे. तर मी जे हे लिक्विड तयार केलं आहे हे तुम्ही पण अशाच पद्धतीने तयार करा आणि आपली स्टीलची भांडी असू द्या किंवा जर्मलची भांडी असू द्या अशा पद्धतीने एकदम चकाचक काढू शकता. तर तुम्हाला आवडलं असेल आणि आपल्या ज्या चॅनलवरती कोणी नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करायला काही विसरू नका. लाईक करा, कमेंट करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.